नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पत्रकारांच्या बातमीची परहित संस्थेकडून दखल। मांजर्ली येथील शेतकऱ्याला केली आर्थिक मदत। वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर शेतीची सर्व जबाबदारी त्यांच्या मुलाच्या खांद्यावर आली। मात्र शेतात भात पेरणी करायला जाताना अचानक एका बैलाचा चालता मृत्यू झाला। या तरुण शेतकऱ्यावर आभाळच कोसळलं। परंतु इथेही खचून न जाता दुसऱ्या बैलाच्या जोडीला नांगराला स्वतः जुंपून पेरणी पूर्ण केली। ही हृदयद्रावक सचित्र घटना पत्रकार संजय कांबळे यांनी विविध दैनिक व समाज माध्यमावर प्रसिद्ध केली होती। याची दखल परहित चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेने घेऊन आज मांजर्ली गावातील शेतकरी जगन्नाथ सदानंद वारे याला आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला। यावेळी परहित संस्थेचे अध्यक्ष विशाल कुमार गुप्ता, संत आसाराम बापू आश्रमचे संचालक रघुभाई, पत्रकार संजय कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संजय घारे आणि शेतकऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई। पेपरमध्ये न्यूज वाचले तेव्हा माहिती पडला। हे ऐकून मन अगदी व्यथित झाला। म्हणून मी यांचे ॲड्रेस काढला आणि यांच्याकडे मदतसाठी आलो। तसेच आमच्या आसाराम बापूंचे पण आश्रम आहे, त्यांचे संचालक पण सोबत आहे। ते पण बोलले, मला आश्वासन दिले काही नाही काही मदत ते पण करतील। आणि हे दुर्भाग्य आहे की समाजामध्ये लोकांना असा त्रास होते, पण लोक मदतसाठी पुढे येत नाही आणि सरकारचे पण कर्तव्य आहे। तर मी सरकारपर्यंत हे गोष्ट कसे पोहोचायचे ते प्रयत्न करणार आणि मला खात्री वाटते की हे मेसेज गेल्यावर सरकार काही ना काही योग्य यांना मदत करतील। आता आपण मदत केलेली आहे ती कशा प्रकारची आहे काय? आता मी ऐकले की भाई आता यांना कमीत कमी आता बैलची जोडी घेतले तरी पण पैसे जास्त लागतील, पण तात्पुरता आता शेती करण्यासाठी ट्रॅक्टर लावून ते शेती करू शकतील आणि त्याच्यानंतर आणखीन काय मदत लागेल ते पण आपण करू, पण तात्पुरता यांचं काम रुकायला नाही पाहिजे, म्हणून यांना तात्पुरता मी हे मदत केलेली आहे।